नमस्कार माऊली. गणात बोलते. आजचे बेत खूप सारे आहेत, म्हणजे ठरवूनच घेतलेले होते. तर म्हटलं की आंब्याच्या खुला करा. तर आंब्याच्या खुला करायला घेतल्या, पण ते शिलणी आहे ना, त्यानं शिलायला घेतलं. बट ते त्यांनी शिलताच येत नव्हतं. शेवटी आपली पावशीच घेतली. म्हणतात ना, जुनं तेच सोनं. छान पावशीने छान आंबे असे शिलवून घेतले. मग छान कापून घेतले, त्यातल्या गुठल्या काढून घेतल्या आणि त्या छान त्याचे असे पातळ पातळ काप करून खूप साऱ्या आंब्याची छान असे पातळ पातळ काप करून घेतले. सगळ्या आंब्याचे असेच पातळ पातळ काप केले आणि त्याच्यावर काही आंबे पिवळे पण झाले होते. मग तरी ते कापून घेतले आणि त्याच्यावर छान मीठ लावून ठेवून दिलं. सध्या ते वाळू घातले नाही, उद्या सकाळी वाळू घाले. आणि मग थोडंसं पेप्स्या वगैरे खूप सारे पेप्स्या आणल्या होते, तर मग एक पेप्सी त्यातली घेतली. तर उद्याचा बेत होता की धापोळे घालायचा. तर त्यासाठी पहिले म्हणजे आपलं पीठ राहते ते रात्रीच भिजवून ठेवावं लागते. त्यासाठी छान ज्वारीचं पीठ घेतलं, त्याच्यामध्ये ओवा, तीळ, मिरची आणि ताक आणि छान भिजून घ्यायचं. छान ताकाने भिजून घेतलं. असं पातळ पातळ मस्त भिजून घ्यायचं. त्यातले जे गोळे असतात ते हाताने छान फोडून घ्यायचे. जर हाताने नसते फोडता येईल तर तुमच्याकडे राई असेल तर राईने फोडायचे. आणि असे आमच्याकडे एक थोडीशी जागा आहे जिथे आम्ही चूल वगैरे मांडतो. तिथे चुलीवर छान चूल वगैरे सारवून घेतली आणि पाणी आजच मांडून ठेवलं, कारण